गावी हा? 7 पिढ्या जास्ती होत आहे मग 2 पिढ्या बसून खातील इतकी एस्टेट आमची. बर आहे. अहो आमच्याकडे एवढी इस्टेट आहे, एवढी इस्टेट आहे, 2 पिढ्या कमी होत आहे. ठीक आहे 7 पिढ्या बसून काय झोपून खात्या. हा म्हणून अंथरुणात झोपून तुम्ही औषध खाता वय. लेडीज अँड जेंटलमन अनु आणि हो चिल्ड्रन अनु पण हो तू. अरे कन्या शाळा मराठी, गाव मराठी, पाटील इंग्रजी. तू कशाला टेन्शन घेतोय? त्यांना तेवढंच इंग्रजी येतं, मग हळूहळू गाडी मराठीवर घसरत की नाही बघ. आज आपला फ्रीडम डे. फ्रीडम डे? फ्रीडम डे म्हणजे स्वातंत्र्य दिवस. एवढं बी कळलं ना बाई तू. तर फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य आणि डे म्हणजे दिस. तर आजच्या या फ्रीडम डेला लेडीज जेंटलमन अँड चिल्ड्रन अनु आज एक आवाज बी फ्री झालेला आहे. तू तर आमचा हा गणू आजपर्यंत लोकांच्या मागं उभं राहून गाणाऱ्या गण्याला, लोकांच्या सुरात सूर मिसळून गाणाऱ्या गण्याला आज स्वतःचा सूर गवसलेला आहे. तू पाणी का पिते? तुला पाहिजे का पाणी? नाही. अरे बाबा, ते पाणी तोंडात असतं ना, मग ते फवाऱ्यासारखं उडवतात, मग इथलं पाणी संपतं म्हणून बाटलीतलं पाणी पितात. आणि बाटलीतलंच संपलं तर? आईला हे माझ्या लक्षातच आलं नाही. तू माझ्या जिंदगानीवर. लेडीज जेंटलमन अँड चिल्ड्रन अनु गण्याला खरोखरच आवाजाची दैवी देणगी लाभलेली आहे. तो त्यानं त्याच्या आवाजाचं सोनं करावं आणि गावाचं पण गोल्ड करावं. तो गोल्ड म्हणजे गोल्ड करावं म्हणजे गावाचं पण सोनं करावं. तो काय कपाळावर हात नाही, मग? हातावर हात. हात टाळ्या. काय कसा दिसतोय मी? छान. दिसतोस, खूप छान दिसतोस. आता ह्या रिंग आहेत ना, ह्या कानात घाल. रिंग कानात? मग रिंगा कानात नाही तर नाकात घालायच्यात वय. नाहीतर काय, एक कानात घाल आणि एक अशी 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 इथे इथे भुवयावर लाव. भुवयावर? ही काय फॅशन? रिंगा भुवयावर लावायची? अगं इथं काहीच नाही. काय काय बायक कधी बेंबट असतं ना, त्याच्यावर टोचतात रिंगा. हे तर काहीच नाही. काय का बायका आहेत ना बेंबीवर अशी भोये करतात. बाबा, हे तर काहीच नाही. काय सांगतो? काय काय बायका ना नको नको ते चित्र कोरत्यात. अच्छा. तुझं रे बरं लक्ष. ते आपलं बायका पोट उडे ठेवून असतात ना, तेव्हा लक्ष जाणारच. काय बाबा? हो ना. ओ, ए बाबा मला नको मध्ये घेऊ. मी नाही देतात. आता तोंड बंद कर आणि गाण्याची प्रॅक्टिस कर. कमाल आहे. तोंड बंद करून गाण्याची प्रॅक्टिस कसं काय करणार तो? बाबा. बरं की बाई बरं. ते वाजवणारे कुठे आहेत? त्यांचाच पत्ता नाहीये. टायमर म्हटलं तर या या, तरी काय झालं बाई? हा हा, हिच्या चेहऱ्यावर कळलं की आले. या 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 या. कोण हे? यांना ओळखलं नाही? हे आपल्या गावचेच आहेत, मैत पोचवणारे. बँड पथक नंबर 1. हा वा वा. वाजवा रे. आम्ही जातो आमच्या त्यांच्या आईला काय वाजवता? काय ह्याला पोचवायला निघा? पोचवण्याचं वाजवतायत. मग आम्हाला एवढीच वाजवता येते. नाही, बरोबर आहे, तुमची काही चूक नाही हो. मी काय म्हणतो, ही स्पर्धाच कॅन्सल करू आणि पोचवण्याच्या स्पर्धेत भाग घेऊया आपण. तिथं तर आपल्याला बक्षीस मिळेल. माझी खात्री आहे. काय? तू जिंकणार म्हणजे जिंकणार. हा, पोचवण्याच्या स्पर्धेत. नाही रे गणू, गाण्याच्या स्पर्धेत. हा, वाजवा. आम्ही जातो आमच्या नाही. गणू, वेलकम बॅक. आजच्या या स्पर्धेमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 55 स्पर्धकांनी परफॉर्म केलं आणि आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की हे जे स्पर्धक होते ना, ते नुसतेच टॅलेंटेड नव्हते, तर अस्सल हिरे होते. खरोखरचे अस्सल हिरे. पण असे हिरे मोती फक्त खाणीतच सापडतात. अहो म्हणतात ना, हिऱ्यात हिरा फक्त कोहिनूर हिरा. आणि आपण अशाच हिऱ्याचा शोध घेण्यासाठी या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. तर आता आपण घेऊया शोध महागायकाचा. आजच्या या विभागाचा हा अंतिम फेरीचा सोहळा आपल्यासमोर चालू होत आहे आणि त्याच्यामध्ये रंगपटामध्ये 2 स्पर्धक आहेत. आता या 2 स्पर्धकांमधून कुठला तरी एक स्पर्धक या विभागाचा नंबर 1चा गायक बनणार आहे. तर आता परीक्षकांची अनुमती असेल तर स्पर्धेला सुरुवात करूया. रसिक हो, आजच्या आपल्या स्पर्धेचा निकाल आमच्या हाती आलेला आहे
आणि मला जाहीर करायला अत्यंत आनंद होत आहे की या विभागाचा नंबर 1 गायक आहे गणेश कराडकर. आणि त्याबरोबरच एक विशेष अनाउन्समेंट आम्हाला करायची आहे. महाराष्ट्रातल्या नंबर 1 महागायकांची अंतिम फेरी रंगणार आहे लंडन मध्ये. आणि त्यातूनच निवडला जाणार आहे आपल्या महाराष्ट्राचा, मराठी मातीचा, मराठी बाण्याचा, मराठी माणूस आणि महागायक. तेव्हा आई बाबा, तुमच्या गणेशची लंडनला जाण्याची तयारी करा. काय बोलू, कसं बोलू? एव्हा, तू माझं मागणं ऐकलंस आणि माझं गणू निवडून आला, जिंकून आला. हे सगळं तुझ्यामुळेच घडतंय, फक्त तुझ्यामुळे. तूच त्याला गुण दिलंस. आता त्याच्या गुणाला न्याय पण तूच दे. सगळ्यांना ठाव आहे, तू गुणवंताची उपेक्षा कधीच करत नाहीस. आता फक्त एकच कर, त्याला लंडनच्या अंतिम फेरी जिंकण्यासाठी बळ दे. मी तुला नुसतं जिंकव म्हणत नाही, पण त्यासाठी त्याच्याकडे वाटेल तेवढी मेहनत करून घे आणि मेहनतीला फळ दे. बस. तथास्तु. काय ग भवाने, गपचूप सगळं मागतेस? अगं सौतासाठी गणू तरी माग देवाकडं. आई, आई आत्याची आई झाली, पण यापुढं आईच म्हणायचं बरं का. सासू झाली तरी. म्हणजे काय? आम्हाला काय तू आंधळी बिंदळ समजतेस की काय? अगं तुझं लहानपणापासून गणूवर किती प्रेम आहे हे काय आम्हाला ठाव नाही होय? तुला कोणी खायला प्यायला दिलं की लगेच तू गणूला देणार. त्याचं काही दुखलं खुपलं की लगेच तुझ्या डोळ्यात पाणी येणार. हे समद माहित आहे. तो पास व्हावा म्हणून तू देवाला धारेवर धरणार आणि स्वतः पास झाली की लगेच गणूला येऊन सांगणार आणि मग आपल्या आई बाला. हे समद गुपित मला कळलंय, ते मी तुझ्या आई बाला सांगणार. तर लेडीज अँड जेंटलमॅन, तू जेंटलमॅन अँड लेडीज, तू लेडा, अरे बाबा, लेडीज अँड जेंटलमॅन, तू लेडीज अँड जेंटलमॅन, यू जेंटलमॅन, तू हा. तर लेडीज अँड जेंटलमॅन, नरडे सुकलं वाटतं. अरे ह्याच्या पुढे काय बोलणार आहेत की नाही? रात्री वाड्यावर जा. टाकी फुल झाल्यावर इंग्लिश शिवाय बोलतच नाही. तर लेडीज आणू थू आणि जेंटलमॅन आणू थू. आज आपण इथं कशासाठी जमलेले आहोत? थू. मायला तुम्ही सांगावं धाडलंय म्हणून तर जमलोय ना. इथं काय लंगडी खेळायला बोलवलोय? थू. अहो पाटील, तुम्ही कशाला तोंडाने लंगडी खेळताय? अहो तो जळतोय गणूवर. काय हो? काय जळतोय? आणि या गणूवर रेहुड येळ आली ना ते समोरच्याला जाळून टाकीन मी. चला रे. चला चला. तर लेडीज अँड जेंटलमॅन आणू थू. पुढच्या समारंभात त्यांच्या तोंडाला नळच लावला पाहिजे. तू. तर आपल्या या गडूनं शोध महागायकाचा या स्पर्धेमध्ये लई मोठं यश मिळवलेलं आहे. थू. आपल्या या गडूनं समध्या गावाचं नाव रोशन केलेलं आहे. थू. अहो पाटील, गावचं नाव रोशन केलंय मी, त्यावर पाणी सांडताय तुम्ही. थू. तर आता आपला यो गणू लंडन जिंकायला निघालेला आहे. थू. बरं झालं एकदाच पाणी संपलं. संपलं नाही आम्ही बी लई डोके आहेत. तू हे बघा. अहो पाटील, तुम्ही झटाझटा पाणी पिताय आणि फटाफटा फवारासारखं आमच्या अंगावर ओढवताय. तर आपल्या या गणूला हा समध्या गावातर्फे प्रेमाचं प्रतीक म्हणून हे ना हे आमचं हे प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलना फुलाची पाकळी देत आहोत. काय फुलना फुलाची पाकळी. टाळ्या कशाला वाजवताय? अहो पाटील, याचा काय उपयोग आहे? अहो मी लंडनला जातोय, माझ्या मागे भक्कमपणे उभं राहा की. अहो ते काय सांगाय हवं का? अहो समजा गाव तुमच्या पाठीशी उभा आहे. काय रे गावाला उभी राहा.
अरे तुम्हाला खुळ म्हणावं की खुळखुळा? काय झालं? त्याच्या मागे उभं राहा म्हणजे त्याला आर्थिक दृष्ट्या मदत करा. अरे गणू बरोबर त्याच्या ग्रुपला बी धाडायचं लंडनला. हो अरे समजा गाव मेलय का? हा अरे आम्ही काय बी करू, पै न पै जमू, पण तुम्हाला लंडनला नक्की धाडू. माझ्यातर्फे 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 हाय 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 माझ्यातर्फे 5 रुपये. हो. माझ्यातर्फे 3 रुपये, हा. माझ्यातर्फे 4 रुपये, क्या बात? माझ्यातर्फे 3 रुपये, हा. माझ्यातर्फे 2 रुपये. हा. माझ्याकडून 3 रुपये, हा. माझ्याकडे 1 रुपया, हा. माझ्याकडनं 8 आणे, हा. माझ्याकडनं 5 रुपये, तसे 10 रुपये. 50 पैसे. माईला बनियन जरा घट व्हायला लागले का? आ, कालपर्यंत चांगली होत होती आणि आता काय झालं हो? आता आमची छाती जरा फुलले बघा. सर्वी चढली की काय? गपे आमच्या पोरांनी एवढा मोठा पराक्रम केलाय, एवढं मोठं नाव केलंय, बापाची छाती अशी गर्वाने फुगणारच. आहा, लय फुगू नका नाही तर फुटल बेडका वांडी गर्वानं. गर्वानं नव्ह ग, अभिमानानं. पण एक भ्या वाटतं ग, पोराच्या डोक्याचा हवा गेली ना तर पोरग उधळेल ना बैलावा नाही. मानावर जोखण ठेवा आणि जुपा नांगराला बैला वाणी. म्हणजे आव लगीन करून टाका सुलभा संग. अरे होय की, हे पण खरं आहे की. अरे सुलभासारखी मुलगी शोधून सापडणार नाही आपल्याला. आवाज तर सुलभा असताना दुसरी कशाला हो? अरे खरं आहे की. मग विचार की कोणाला तयार आहे का म्हणून. आव तो माझ्या मोर बोलतोय वय. तुम्ही फक्त सुलभाच्या बाला विचारा, हा. पुढला मार्ग मोकळा. मग कसा? अंगाशी. राम 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 राम. कवा म्हणताय? म्हणजे काय म्हणताय? बरं आहे बरं आहे, तब्येत बिब्येत बरी आहे ना? एकदम मस्त. मग आता ठरलं तर लवकरात लवकर मुहूर्त काढू आणि लग्नाचा बर उडून देऊ. नाही, ते होईलच म्हणा. पण काय आहे, दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो. स्पष्ट बोललेलं बरं. मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या. नाही 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 नाही. आता सांगायची काय गरज नाही. अहो आमची एकुलती एक मुलगी आहे. आमचं जे काय ते समजा तुमचंच आहे. ए भिकारी, समजतोस काय मुलीच्या बापाकडनं पैसे घ्यायला? अहो त्यात काय वाटायचं? काय म्हणाला? नाही नाही म्हणजे तसा रिवाजच आहे ना बा. रिवाजच आहे. त्यांच्या मनगटात ताकद नाही ना, ही माणसं असला रिवाज पाळतात. कळलं का? आमच्या गावी हा? 7 पिढ्या. जास्ती होत आहे? मग? 2 पिढ्या बसून खातील इतकी एस्टेट आमची. बर. आहे. अहो आमच्याकडे एवढी इस्टेट आहे, एवढी इस्टेट आहे, 2 पिढ्या कमी होत आहे. ठीक आहे 7 पिढ्या बसून काय झोपून खात्या. हा, म्हणून अंथरुणात झोपून तुम्ही औषध खाता वय. अहो या आजारपणामुळे मी एवढा हैराण झालोय, काय सांगू तुम्हाला. कधी एकदा पोरीचे हात पिवळे करतो आणि डोळे मिटतो, असं झालंय बघा. अहो गप्प बसा. आईला ही बाई मला काय डोळे मिटू द्यायची नाही. हो असू दे वहिनी सतत तुमच्या उशाशी बसून असतात, म्हणून याची डेअरिंग होत नाही तुमच्यापर्यंत पोहोचायची. नाही तर कधीच. बघा हे असं. अहो असू दे, पुढची प्रॅक्टिस करतायत. गप्प बसावं. बरं का, आता आपली सोयरीक जमली, खूप बरं हो, वाटलं. पण गणूचे बाबा, आता माझी खात्री पटली. काय मी काय हार्ट अटॅकनी मरणार नाही. चला बरं झालं. पण हिच्या रडण्यानं मात्र नक्कीच मरीन. गप्प बसा. म्हणून म्हणतो लवकरात लवकर लग्न उरकून टाकूया. नाही बाबा, नाही, मी एवढ्यात लग्न नाही करणार. का? मी लग्न गणूशीच करेन, पण ती लंडनची स्पर्धा जिंकल्यावरच. त्याच स्टेजवर साऱ्या जगाच्या समोर त्याच्या गळ्यात हार घालेन. पण हरला तर आयुष्यभर लग्न नाही करणार.